नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, आपण रेशन कार्डच्या नवीन अपडेटविषयी या अगोदर व्हिडिओ बनवलाच आहे। पूर्वी पण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन केले होते की रेशन कार्डची KYC करून घ्या। त्यासाठी आपण आवाहन केलं होतं, परंतु अजूनही बऱ्याच जणांनी KYC केलेलं नाही। त्यामुळे शासन आता मोठी पावले उचलण्याच्या तयारीत आहे। कारण KYC करा असे शासनाने वारंवार सांगितले आहे। त्यासाठी बघा बऱ्याच जणांनी याकडे दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे। त्यामुळे बघा 30% लोकांचे राशन बंद होण्याची वेळ आलेली आहे। कारण आधार प्रमाणीकरण करणे हे प्रत्येकाला बंधनकारक आहे। या अगोदर 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत लाभार्थ्यांनी आपली KYC करणं बंधनकारक होतं। म्हणजे शासनाने 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत आपण KYC करून घ्या असं आवाहन केलं होतं, पण त्याकडेही लाभार्थ्यांनी पाठ फिरवलेली आहे। त्यामुळे 2,29,00,000पेक्षा जास्त लाभार्थी यापासून वंचित राहिलेले आहेत। त्यामुळे आता शासनाने 31 मार्च 2025 ही शेवटची तारीख लाभार्थ्यांना KYC साठी दिलेली आहे। त्यासाठी तुम्ही तुमच्या राशन धान्य दुकानात जाऊन किंवा KYC करू शकता। तसेच मेरा KYC हे ॲप घेऊन सुद्धा तुम्ही तुमची KYC करू शकता। आता या ॲपवरून KYC कशी करायची याची लिंक आपण खाली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यानुसार तुम्ही तुमची KYC करू शकता। तर बघा, त्यामुळे सर्व राशन कार्ड धारकांना आवाहन आहे की सर्व लाभार्थ्यांनी दिनांक 31 मार्च 2000 पूर्वी आपली KYC करून घ्या, की जेणेकरून आपले कार्ड बंद होणार नाही। शासनाने यापूर्वी सुद्धा बऱ्याच वेळेला आवाहन केलेले आहे, तसेच वारंवार मुदतवाढी दिलेली आहे। त्यामुळे जर नंतर कोणाचे रेशन कार्ड बंद झाले, काय अडचण आली तर शासनाच्या नावाने खडे फोडत बसू नका। कारण आपणही आपली कर्तव्ये जबाबदाऱ्या ओळखले पाहिजे। शासन एवढे आवाहन करत असेल तर आपणही प्रतिसाद देणे हे आपले कर्तव्य आहे। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना परत एकदा आवाहन आहे की आपण आपल्या रेशन धान्य दुकानात जाऊन KYC करा, किंवा जमत असल्यास प्ले स्टोअरवरून मेरा KYC हे ॲप डाउनलोड करा आणि त्यावरूनही तुम्ही आपली KYC करू शकता। जर ॲपवरून KYC करताना काही अडचणी आल्या तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये KYC कशी करायची याची लिंक दिलेली आहे, त्याप्रमाणे तुम्ही ती लिंकमध्ये पाहून त्याप्रमाणे तुमची KYC करू शकता। त्यामुळे जर तुम्हाला परत काय रेशन कार्डला प्रॉब्लेम आला तर तो फक्त KYC मुळेच येऊ शकतो। त्यामुळे अजून सर्व नागरिकांना आवाहन आहे की लवकरात लवकर म्हणजे 31 मार्च पूर्वी प्रत्येक लाभार्थ्याने आपली KYC करून घ्या। धन्यवाद।